मित्रांनो, पोलीस भरती PYQ सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हँडशेक आणि मॅचेस हा टॉपिक घेऊन आलेलो बघा. दरवर्षी यावर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. दरवर्षी यावर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. यामध्ये पहिला क्वेश्चन असा विचारतात, तर सामने विचारतात किंवा मग हस्तांदोलन विचारतात, बरोबर. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील असा एक प्रश्न विचारतात. किंवा एका व्यासपीठावर 12 पाहुणे उभे होते, त्यांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील. अशा 2 प्रकारचे क्वेश्चन असतात बघा. तर बघा, आपल्याला नंबर ऑफ प्लेयर्स दिलेले असेल, त्यावरून आपल्याला हस्तांदोलन काढायचे किंवा सामने काढायचे. त्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला n-1/2 म्हणजेच काय, n मधून एक कमी करायचं, बाय 2 डिवाइड करायचं त्याला 2 ने. म्हणजेच बघा, संख्या त्या संख्येच्या मागची संख्या भागिले 2. बस एवढं लक्षात ठेवायचं. यावरून आपल्याला किती हस्तांदोलन झाले किंवा किती सामने झाले, किती मॅचेस झाले हे आपल्याला लगेच काढता येईल, बरोबर. मग आपण एक एक्झाम्पल जेव्हा बघू ना, त्या एक्झाम्पलमधून तुम्हाला लगेच समजून येईल बघा. क्वेश्चन दिलेला आहे, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील. बघा, एक तर सामना किंवा मग हस्तांदोलन असं दोनच विचारतात बघा. मग n-1/2 म्हणजेच काय करायचं आहे, नंबर जो दिलेला आहे तो गुणिले त्यातून एक नंबर कमी, म्हणजे 15 गुणिले 14 भागिले किती असेल, 2 असेल, बरोबर. 2 ने 14ला भाग दिले 7 आले आणि 15 7 5 होते, म्हणजे 105. त्याचा आन्सर काय येणार आहे, 105 येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल, ऑप्शन नंबर 2 असेल. एकदम इझी बघा. छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 आणि अमरावती शहर पोलीस 2024 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर काय असेल, ऑप्शन नंबर 2 असेल बघा. दुसरा क्वेश्चन बघा, एका व्यासपीठावर 12 पाहुणे उभे होते, त्यांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील. वाशिम जिल्हा पोलीस 2024 मध्ये क्वेश्चन आलेला आहे बघा हा. तर काय करतो आपण, एकदम सिंपल बघा, n-1/2 म्हणजेच काय, दिलेला नंबर ला मल्टिप्लाय करायचं मागच्या नंबरने आणि भाग द्यायचे 2 ने, म्हणजे 12 गुणिले 11 भागिले 2. 12ला 2 ने भाग दिले 6, 6 गुणिले 11 काही 11 सकी 66, 11 6 66. आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3. वाशिम जिल्हा पोलीस 2024 मध्ये आलेला क्वेश्चन आहे बघा. सर्व PYQ घेतो आपण. बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा, क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील. बघा, n-1/2 दिलेला नंबर गुणिले त्याचा मागचा नंबर भागिले 2. 11 दिलेले खेळाडू, त्याच्या मागचा नंबर काय असेल, 10 भागिले 2. बघा, जालना पोलीस 2024, भंडारा पोलीस 2021 आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस 2021 मध्ये आलेला क्वेश्चन आहे बघा हा. तर 2 ने 10ला डिवाइड केलं 5 आले, 11 5 55. म्हणजे आन्सर काय असेल याचं, ऑप्शन नंबर 4 असेल. बघा, किती सिंपल आहे बघा. आणि दरवर्षी रिपीट होणारे क्वेश्चन आहेत, एकदम सोपं आहे आणि हातचे मार्क आहेत बघा. एकतर ह्या टाईपचा क्वेश्चन असतो किंवा मग दुसऱ्या टाईपचा आपण पुढे बघणारच आहे. बघा, क्वेश्चन नंबर 4 बघा, एका पार्टीमध्ये 12 लोक एकत्र आले, प्रत्येकाने हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलन होतील. बस क्वेश्चन हाच आहे. 12 लोक दिलेले आहेत, 12 गुणिले 11 भागिले 2. बघा, 12 गुणिले 11 भागिले 2, दिलेला नंबर गुणिले त्याच्या मागचा नंबर भागिले 2. बघा, पुणे ग्रामीण 2024 मध्ये, नागपूर शहर 2021 आणि अहिल्यानगर चालक 2023 मध्ये आलेलं क्वेश्चन आहे बघा. 12 गुणिले 11 भागिले 2, तर काय येईल, 12ला 2 ने भाग दिला 6, 6 गुणिले 11 11 सके 66, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल, 66 येईल. बघा, ऑप्शन नंबर काय असेल, ऑप्शन नंबर 3 असेल याचा आन्सर. बघा, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 5, व्यासपीठावर 18 व्यक्ती दिलेले आहेत, त्यांचे हस्तांदोलन किती होतील तेव्हा विचारलेले आहे. अमरावती ग्रामीण 2024 आणि नागपूर शहर पोलीस 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा. प्रत्येक क्वेश्चन हा खूप वेळा रिपीट झालेला आहे बरं, म्हणून तेच क्वेश्चन आपण घेतलेले आहेत बघा. 18 गुणिले त्याचा मागचा नंबर 17 भागिले 2. 2 ने 18ला डिवाइड केलं तर किती येईल, 2 18, 17 मग 53 असे, म्हणजे 153. 17 किती, 153, बरोबर. 17 गुणिले 9, बरोबर. त्याचा आन्सर काय येणार, 153 येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल, तर ऑप्शन नंबर 2 असेल. बघा, किती सिंपल आहे बघा. नंबर घ्यायचं, त्याच्या मागचा नंबर त्याला मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं 2 ने, बस एकदम सिंपल असं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 6 बघा, 18 संघ दिलेले, ते सामने किती होतील ते विचारलेलं आपल्याला.
गोंदिया पोलीस 2024, नागपूर पोलीस 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा. तर 18 गुणिले 17 भागिले 2. किती सिंपल आहे बघा. जे दिलेले नंबर आहे त्याच्या मागचा नंबर त्याला मल्टिप्लाय करायचं, भागिले 2 करायचं बस. 2 ने 18ला डिवाइड केले 9 आले आणि 17 गुणिले 9 किती येईल? 153. बघा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 एकदम सेम आहे बरं. फक्त मागे काय विचारलं होतं तर हँडशेक विचारलं होतं आणि इथं काय विचारलं तर मॅचेस विचारले. म्हणजेच काय, मागे हस्तांदोलन विचारले होते 5व्या क्वेश्चन मध्ये आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलं तर सामने विचारले. बघा सेम क्वेश्चन आहे, सेम आन्सर आहे त्याचं. खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे बघा. लँग्वेज फक्त थोडी चेंज केलेली आहे, बाकी क्वेश्चन तर सेमच आहे. बघा क्वेश्चन नंबर 7 बघा. 6 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला एक दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्याच्यात एकूण किती सामने होतील बघा. किती दिलेले आहेत तर खेळाडू 6 दिलेले आहेत. तर 6 गुणिले किती असेल? 5 असेल, भागिले 2. 6 गुणिले मागचा नंबर भागिले 2. 6 गुणिले 5 भागिले 2. 6 पंच 30 भागिले 2 म्हणजे किती येईल ते? 15 येईल. इझी हा, मस्त क्वेश्चन आहेत आणि खूप इंटरेस्टिंग असे क्वेश्चन आहेत बघा. हां बघा मित्रांनो, खूप मस्त आहे. आन्सर काय येणार याचं? ऑप्शन नंबर 4 असेल बघा याचं. बघा क्वेश्चन नंबर 8 बघा. एका व्यासपीठावर 6 व्यक्ती बसलेले आहेत तर हस्तांदोलन किती होतील ते विचारलेले आहे. क्वेश्चन सेम आहे, सगळीकडे लँग्वेज एकच आहे. बघा 6 गुणिले 5 भागिले 2. थोडी लँग्वेज चेंज होईल पण क्वेश्चन सेम टाईपचे आहेत बघा आणि खूप वेळा रिपीट होतात. त्याच्यामुळं हा क्वेश्चन प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. बघा काय करायचं आहे, दिलेला नंबर गुणिले मागचा नंबर भागिले 2. 6 गुणिले 5 भागिले 2. बघा मागच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलं होतं तर मॅचेस विचारले होते बघा. आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारलं तर हस्तांदोलन किती झालं ते विचारलेलं आहे. सेम क्वेश्चन आहे, आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 2. बघा एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 खेळाडू दिलेले आहेत तर एकूण किती मॅचेस होईल तेवढं विचारलेलं आहे बघा आपल्याला. तर काय करणार आपण? 5 गुणिले 4. 5चा मागचा नंबर 4 आहे. 5 गुणिले 4 भागिले 2. तर याचा आन्सर काय येणार आहे बघा. 5 चोक 20 भागिले 2 म्हणजे काय येईल? आन्सर 10 येईल याचं. बीड पोलीस 2024 आणि दौंड SRPF 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा. आमचा बीड जिल्ह्यामध्ये आलेला क्वेश्चन आहे बघा. तर ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर असणार आहे बघा. क्वेश्चन नंबर 10 बघूयात आपण. एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर प्रत्येकाशी सामना खेळल्यास 28 सामने होतात बघा. तर खेळाडू किती? आता बघा, आता खूप मस्त आहे बघा. आधी काय केलेलं होतं, आपल्याला खेळाडू दिले होते त्यावरून मॅचेस किती होते ते काढायचे होते. तर आता काय दिलेले मॅचेस दिलेले टोटल, आपल्याला खेळाडू किती ते काढायचे आहेत बघा. उलटा क्वेश्चन आहे. तर काय आपण काय करत होता ते आतापर्यंत n × n - 1/2 म्हणजेच काय करायचो, नंबर त्याच्या मागचा नंबर भागिले 2. तर याला जसं दिलेलं आहे आपल्याला बघा. टोटल सामने किती दिलेले आहेत तर 28 दिलेले आहेत. 28 सामने दिलेले आहेत आपल्याला, खेळाडू काढायचे. तर बघा n ने मल्टिप्लाय केलं n - 1ला म्हणजे n² - n आणि 28 × 56 तिकडे प्लस होतं, इकडे मायनस झाला. इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. बघा याला सॉल्व्ह जर केलं तर 8 × 7 = 56 प्लस मायनस मायनस होईल म्हणून काय येईल याचा आन्सर 8 येईल. किंवा आता काय करायचं, समजा n² - n - 56 = 0. याला तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही तर ऑप्शन ठेवून बघा डायरेक्ट. 5 ठेवला समजा बरोबर. n × n - 1/2 काय आला पाहिजे तर 28 आला पाहिजे. तर 28 येतोय का नाही येते? 10 येतोय. 7 ठेवून बघा. 7 ठेवला 7 गुणिले 6 भागिले 2 म्हणजेच काय येईल? 7 × 21. 21 येईल. पण आपल्याला पाहिजे किती? 28 पाहिजे. म्हणजे दुसरा ऑप्शन पण चुकीचा आहे. बघा ऑप्शन नंबर 3 ठेवून बघा. आपण 8 ही व्हॅल्यू ठेवून बघू आता n ऐवजी. तर 8 गुणिले 7 भागिले 2. 7 चोक किती? 28. अरे म्हणजे 28 हे आन्सर आलेलं बघा. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर असणार आहे बघा. किती व्हॅल्यू आली याची? 28 व्हॅल्यू आलेली बघा. परत आपण ऑप्शन नंबर 4 पण ठेवून बघू तुमच्यासाठी बरं फक्त. ऑप्शन नंबर 4 ठेवून बघू. 10 ठेवलं यांच्या ऐवजी. 10 गुणिले 9 भागिले 2. 90 भागिले 2 म्हणजे 45. तर आपल्याला 45 पाहिजे का नाही? 28 पाहिजेत म्हणजे काय होईल? ह्याचा ऑप्शन नंबर काय असेल? 3च करेक्ट असणार आहे बघा. त्या 8नेच हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय झालेले आहे म्हणून यांची व्हॅल्यू काय येणार आहे? 8 येणार आहे. तर या क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 3. चंद्रपूर पोलीस 2024 मध्ये आलेला क्वेश्चन आहे बघा. एक तर आपण ह्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे किंवा याला दुसरी मेथड पण आहे बघा. एकदम इझी बघा. आता आपल्याला सामने किंवा हस्तांदोलन दिलेलं असेल त्यावरून आपल्याला काय करायचं तर ते प्लेयर काढायचे किंवा ते संघ काढायचे. तर काय करायचं, जे दिलेला नंबर त्याला डबल करायचं. लक्षात राहील सर्वांच्या.
जो नंबर दिलेला आहे त्याला डबल करायचं, म्हणजे त्याला दुप्पट करायचं. त्याच्या पुढची जी वर्गसंख्या येणार आहे त्याच्या पुढेच लगेच पुढची येणारी वर्गसंख्या घ्यायची आणि त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ काढायचं. बस एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. हा क्वेश्चनचा पॅटर्न नंबर 2 आहे. हा आपण पहिला पॅटर्न बघितला, हा दुसरा पॅटर्न आहे. बस एवढंच, दोनच व्हरायटी याच्यामध्ये, ह्या दोनच वेगवेगळे उदाहरणं आहेत. हेच येणार आहे पेपरमध्ये आपल्याला. बघा तर काय केलेलं आपण 28 सामने दिलेले आहेत बघा, बरोबर. जे सामने दिलेले असेल त्याला काय करायचं, डबल करायचं. लक्षात ठेवा सर्वांनी. त्याला दुप्पट केलं, दुप्पट केल्याच्या नंतर त्याची पुढची वर्गसंख्या काय आहे ती बघायची. जो नंबर आपण दुप्पट केलेला त्याची पुढची लगेच वर्गसंख्या कोणती आहे ती बघायची आणि त्याला काय करायचं, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. बघा एवढं लक्षात ठेवा फक्त. सामने जे दिलेले त्याला दुप्पट करायचं, त्याच्या पुढची वर्गसंख्या घ्यायची, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. आपल्याला दिलेले 28, 28चं डबल काय होईल, 56, बरोबर. 28चे डबल केले 56, 56च्या पुढची लगेच वर्गसंख्या येणारी कोणती आहे, 64 आहे. मागची नाही घ्यायची, 49 नाही घ्यायची, पुढची वर्गसंख्या घ्यायची. बघा 64 येईल, 64चं वर्गमूळ काय असेल तर 8 असेल. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 8 आहे. बघा हे किती मस्त आहे. बघा आधीचं फॉर्म्युल्याने पण इझी आहे आणि हे पण इझी आहे, पण हे सर्वांनी लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा आन्सर लगेच येईल. बघा तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती आहेत तर 8 आहे. काय केलं आपण, सामने जे दिलेलं त्याला डबल केलं, डबलच्या पुढची वर्गसंख्या घेतली, त्याचे वर्गमूळ काढलं. बस एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा आता बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये बघा, जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलन झाले. तर प्रचार सभेत एकूण किती आमदार असेल. बघा आमच्या जळगाव जिल्ह्याचा हा क्वेश्चन आहे. बघा 2021 मध्ये विचारलेला गेलेला आहे. सामने किंवा हस्तांदोलन जे आहे त्याला काय करायचं, डबल करायचं. बघा त्याला डबल केलं, त्याच्यानंतर त्याची पुढची वर्गसंख्या घ्यायची, तर पुढच्या जे वर्गसंख्या आलेली आहे तर तिला काय करायचं, तिचं वर्गमूळ काढायचं. बघा एकदम सिंपल आहे. किती दिलेलं नंबर 66 दिलेलं आहे. 66चे डबल किती होईल, 132, बरोबर. 66चे डबल केले, त्याची पुढची वर्गसंख्या काय येईल, 144 येईल. बघा सर्वांना माहिती आहे, मागची नाही घ्यायची वर्गसंख्या, पुढची वर्गसंख्या घ्यायची. 144, 144चं वर्गमूळ काय असेल तर 12 असेल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर 1 येईल याचा आन्सर. मग आपण ते व्हेरीफाय करून बघू. 12 आपण आन्सर काढलेलं आहे ना, 12 गुणिले 11 भागिले 2, 12 आणि त्याच्या मागचा नंबर भागिले 2, तर 12ला 2ने भाग दिले 6, 11 6 66, म्हणजे 66 टोटल हस्तांदोलन होतील. बघा व्हेरीफाय पण झालेले आहे. एकदम मस्त असे क्वेश्चन्स आपण रेग्युलर आणणार आहेत. PYQ मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत सर्व. सर्वांनी मस्त तयारी करा. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आवडलं असेल लेक्चर तर सर्वांनी नक्की सांगा मला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.